बांगलादेशमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात हिंदू मंदिरांवरील हल्ले आणि हिंदूंच्या घरावरील हल्ल्यांच्या निषेधात सोमवारी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने आंदोलन करण्यात आले। बेळगावमधील कन्नड साहित्य भवनापासून सुरू झालेल्या या आंदोलनाने जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन निवेदन सादर केले। यावेळी बोलताना विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कुमार वकुंदमठ म्हणाले की बांगलादेशी हिंदूंची घरे, दुकाने, कार्यालय, व्यावसायिक प्रतिष्ठान, महिला व लहान मुलांवरील होणारे हल्ले निषेधार्ह आहेत। आज बांगलादेशमध्ये हिंदूंवरती होणारे अत्याचार आज आम्ही सोशल मीडियावरती पाहिले आहेत। आज बांगलादेश येथे हिंदू अल्पसंख्याक आहेत, तर त्या हिंदूंवरती मुसलमान एक प्रोटेस्टच्या नावाखाली बलात्कार व त्यांची घरं जाळली व हिंदूंची कत्तल केली जात आहेत। तर भारतातले जे काँग्रेसचे नेते आहेत, राहुल गांधी असेल, मल्लिकार्जुन खरगे असतील, ज्या वेळेला इस्रायलनं हमासवरती हमले केले, ते हमले थांबवावे ह्याच्यासाठी प्रतिभटना केले आणि प्रोटेस्ट कितीतर केले आणि इस्रायलचा ध्वज पायाखाली घालून त्यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी केली। आज तेच आमच्या हिंदूंवरती बांगलादेशमध्ये घडत आहे। तर कुठलाही काँग्रेसचा नेता मल्लिकार्जुन खरगे असेल किंवा राहुल गांधी असेल, ह्याच्या विरोधामध्ये आतापर्यंत हिंदूंवरती अत्याचार थांबवा, बांगलादेशातील अत्याचार थांबवा, हिंदूंवरती अत्याचार करू नये असं कुठल्याही आमच्या देशातील नेत्याने म्हटलं नाही। पण विश्व हिंदू परिषद बजरंग दल या पूर्ण देशभरामध्ये हिंदूंच्या संरक्षणासाठी ह्या केंद्र सरकारला एक विनंती करत आहे की ज्या ह्याच्यामध्ये बांगलादेशमध्ये जे हिंदूंवरती अत्याचार होत आहेत, बलात्कार होत आहेत, आया बहिणींची अब्रू लुटी होत आहेत आणि त्यांची घरं जाळपोळ केले, शेती जमिनी सगळ्या कब्जा केल्या आहेत, त्या त्वरित थांबाव्या। आणि मी आमच्या विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या माध्यमातून ह्या केंद्र सरकारला विनंती करत आहे की बांगलादेशातील हिंदूंना संरक्षण द्या आणि त्या हिंदूंना आमच्या देशामध्ये घ्यायचं व्यवस्था करावी अशी विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या माध्यमातून आम्ही विनंती करत आहोत। बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंच्या संरक्षणासाठी भारत सरकारने पावले उचलावीत अशी मागणी त्यांनी केली। विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव।